आठवडा कपत माझ्याकडे पहा पहा, खूप छान असा आपला आजचा हा बेत आहे। गावरान पद्धतीची आमटी आपली आहे, भाकरी, ताक आहे आणि हा खरडा आहे। पहा, खूप छान, खूप सुंदर अशा पद्धतीचा आपला आजचा हा बेत आहे। आता एवढी सुंदर आमटी झालेली, इतकी छान आमटी आहे व स्मेल तर अतिशय छान असा येत आहे। पटकन खाण्याची इच्छा होणारच आहे। चला मग तुम्ही अशा पद्धतीची आमटी जरूर करा आणि तुम्हीही माझ्यासोबत या, ही आमटी कशी करायची ती अवश्य पहा। पहा, खूप छान, अगदी पटकन खाण्याची इच्छा होईल अशी आपली आमटी तयार आहे। आपण अगदी गावरान पद्धतीने आमटी करत आहोत। कुकरला डाळ लावलेली आहे। या मिरच्या होत्या ना, या मिरच्या आपण 5 ते 7 तास भिजवून घेतलेल्या आहेत। त्या मी कट करून घेते। पहा, आणि आपण ह्या चेचून घेणार आहोत। मिरच्या आहेत, 3 मिरच्या आपण भिजवून घेतलेल्या, 4 मिरच्या भिजवलेल्या आहेत। मी तो खोबरा आहे, पहा खोबऱ्याचे काप आहेत, तुम्हाला तुकडे दिसत आहेत। 4 बारके तुकडे घेतलेले आहेत। लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत। मोठं मीठ घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे। जिरं आहे, दालचीन आहे, बदाम फुलचा 1 तुकडा आहे, 2 लवंगा आहेत। हे सगळं आपण याच्यात कुटून घेत आहोत। आणि त्याचबरोबर आपल्याला जिरं घ्यायचं आहे। 1 चमचा आपण जिरं घेतलेलं आहे। प्रथम आपण ते आधी चेचत आहोत। जिरं आपलं चेचलं गेलेलं आहे। आता आपण ह्या मिरच्या घालत आहोत। खलबत आपला छोटा असल्यामुळे आपण एकदम न टाकता थोडं थोडं टाकलेलं आहे। आता आपण याच्यात हा लसूण घालत आहे आणि हे मीठही घालत आहे। हे खोबरं आहे, हे खोबरं पण आपण याच्यात घालत आहोत। पहा, लसूण खोबरं आपण घातलेलं आहे। आता ही कोथिंबीर आहे, ही कोथिंबीर घालत आहोत। देठासहित आपण कोथिंबीर घेतलेली आहे।
पहा, अगदी आपण असे घोटून घोटून घेणार आहोत, म्हणजे छान असं बारीक एकजीव होतं. पहा, छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. पहा, खूप सुंदर अशी झालेली आहे. आपला आता कुकर झालेला आहे. आपण आता डाळ बाहेर काढूया. पहा, खूप सुरेख अशी आपली ही ताजी चटणी तयार झालेली आहे. खूप सुरेख अशी आपली ही ताजी चटणी तयार झालेली आहे. आता आपण आमटी बनवणार आहोत. पहा, आपली छान अशी शिजलेली आहे. पहा, आपण कढई तापत ठेवलेली आहे. लोखंडी कढई असल्यामुळे आपण तेल लावून ठेवलेलं होतं. 3 चमचे आपण तेल घालत आहोत. तेल आपलं तापलेलं आहे. आपण जिरं घालत आहोत फोडणीला. जिरं आपलं तडतडत आहे. गॅस आता मी एकदम अगदी स्लो केलेला आहे. आणि आपण ही जी वाटून घेतलेली चटणी होती ना, ही चटणी घालत आहोत. थोडीशी आपण तेलात परतून घ्यायची. पहा, परतून झालेली आहे. आता ही आपण ही डाळ जी शिजवून घेतलेली आहे ना, ही घालत आहोत. आपण अजून याच्यात पाणी घालत आहोत. सगळं आपण हे
जी चटणी बनवली ना त्याच्यात सगळा मसाला पण घातलेला आहे, त्यामुळे आता वरून काहीच घालण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण आता हे शिजू द्यायचं आहे. स्मेल अतिशय छान येत आहे पहा चटणीचा. नाही तिकडं उकळी छान अशी आलेली आहे. आता आपला हा जो खलबत आहे ते धुवून आपण घालत आहोत त्याच्यात पाणी. पहा बंद कर. पहा आमटी आपली छान शिजत आहे. थोडासा आपण हिंग घालत आहोत. अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे. पहा साईडला तरी दिसत आहे, म्हणजे आपली आमटी शिजलेली आहे. आपण याच्यात अजून थोडंसं गरम पाणी घालणार आहोत. आणि गरमच घालायचं आहे. आमटी आपली घट्ट आहे, ती थोडीशी घट्टच ठेवायची असते. गार झाले की परत अजूनही घट्ट येते. आता आमटी मी डाळ ही कुकरला लावली. तुम्ही डाळ अशीच वरती घातली पातेल्यातनं शिजायला तर अतिशय छान अजून आमटी होते. शेंगाही थोड्याशा जुनच होत्या त्याच्यामुळे मी कुकरला लावल्या होत्या. पहा आमटी आपली शिजलेली आहे. पहा वरती तर्री आलेली दिसत आहे आमटीला. मोहरे न असं बोलतात. आपण आता ही कोथिंबीर घालत आहोत. गॅस आपण आता बंद करत आहोत. पहा खूप छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे. अगदी गावरान पद्धतीची झणझणीत. आपली आमटी अगदी गावरान आहे, म्हणजे भाकरी पाहिजेच ना. मग आपण ही ज्वारीची भाकरी करत आहोत. पहा भाकरी आपली टम्म अशी फुगलेली आहे. आपण ताटात काढून घेऊया.
डाळीची आमटी. आमटी आहे. हा पण मट्टा केलेला आहे. हा खरडा आहे. ही आपली गरम गरम भाकरी. वरून थोडीशी कोथिंबीर. पहा, अगदी झणझणीत गावरान अशा पद्धतीचा आपला आजचा हा बेत आहे. खूप छान असं झालेलं आहे पहा.